शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रफुल्ल विकास नरवाडे, राहणार काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. आज आपण मला वाटते 1 महिन्याचा कालावधी झाला असेल आतापर्यंत आपण आपल्या हळदीवर व्हिडिओ घेऊ शकलो नाही. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागतो, कारण माझ्या दुसऱ्या कामामुळे मी हळदीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत देऊ शकलो नाही. मधात बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन चालू होते मला की व्हिडिओ द्या. ज्या शेतकऱ्यांचे फोन आले त्यांना आपण वेळोवेळी नियोजन देण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण आपल्या हळद प्लॉटवर आलो. तर आज आपल्या हळदीची लागवड तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. 1 जून, 2 जून आणि 3 जून या 3 दिवसाची ही पूर्ण लागवड आहे. त्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय नियोजन केलं ते तुमच्या सर्वांसमोर आपण दिलेलं होतं. फक्त मधात आपण 05234चा दुसरा डोस देताना व्हिडिओ घेऊ शकलो नाही आणि त्याच्यानंतर आपण आपल्या हळदीला कोणतीही प्रक्रिया केली नाही. फक्त पाण्याचं नियोजन तसं चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आज अशा पद्धतीनं आपला हळद प्लॉट दिसत आहे. आता हे शेंड्याला जे तुम्हाला पानं करपल्यावानी जे वाटत आहेत, हा करपा नसून वातावरणातील आर्द्रता, जास्त प्रमाणातली थंडी यामुळे यावर्षी हा असा रोग तुम्हाला दिसून आपल्या हळद प्लॉटवर येत आहे. आणि याचं दुसरं कारण मित्रांनो, आता शेंग पोसण्याचं काम जोरात चालू आहे. त्याच्यामुळे हे जे पूर्ण पानातलं जे अन्नद्रव्य आहे, ज्याला आपण गर किंवा रस, बरेच शेतकरी जे म्हणतात, हा पूर्ण रस खाली जातो. त्याच्यामुळे हा वरचा पान करपतच असतो. याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका किंवा हा कुठलाही प्रकारचा रोग नाही. हा शक्यतोवर जानेवारीमध्ये असा जास्त प्रमाणात दिसून येते, पण यावर्षी थंडी लवकर पडल्यामुळे आणि जास्त प्रमाणात थंडी असल्यामुळे हळद मला तरी वाटते यावर्षी थोडी लवकर काढणीला येऊ शकते. आता हे पूर्ण खाली जाऊन आपल्या शेंगामध्ये उतरत असते आणि शेंगाची साईज मोठी होत असते. त्यामुळे हे पानं आता अशा पद्धतीनं पूर्ण पान आपलं करपणारच आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, पाण्याचं नियोजन कसं करायचं तुम्ही पाहू शकता. फक्त हे तुम्हाला जे दिसत आहे, हा बेड एवढा भिजला पाहिजे. असा खाली पाणी जास्त तुम्ही उतरू देऊ नका. हा पूर्ण जे बेड आहे, हा बेड चांगल्या पद्धतीनं भिजला पाहिजे. आणि पाणी देण्याचा जो काळ आहे मित्रांनो, आता तुम्ही 8-8 दिवसाला किंवा 10-10 दिवसाला तुमची जी ड्रीप आहे, 2 लिटरची, 4 लिटरची, 8 लिटरची, त्या ड्रीपनुसार पाण्याचं नियोजन आणि तुमच्या जमिनीनुसार पाण्याचं नियोजन करा. फक्त आपल्याला हा हळदीचा तेवढा बेड तेवढा भिजला पाहिजे, दोन्ही साईडनं खाली पाणी आलं नाही पाहिजे. आणि बरेच शेतकरी विचारतात की आपण आता दांड पाणी सोडू का, रान पाणी द्यावं का, याला मोकळं पाणी सोडावं का? तर तसं मोकळं पाणी सोडायची गरज नाही मित्रांनो. तुम्ही ड्रीपच थोडा वेळ जास्त चालवा, आपोआप तुमचं पाणी खालपर्यंत येईल. हे पाहू शकता तुम्ही, एकदम अशी नरमसूद माती झालेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पाणी द्या. हे इथलं पण पाहू शकता, हे पहा. आणि अशा पद्धतीनं आपल्या हळदीच्या आता शेंगा पण दिसत आहे पहा. हे पाहू शकता तुम्ही. आजपर्यंत आपण असं दाखवलं नाही कधी उकरून, पण आज तुम्हाला थोडंफार जेवढं जमल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पाहू शकता तुम्ही हळदीची क्वालिटी, एकदम हातानं ओढली तरी तुटणार नाही अशी शेंगा आहे आणि एकदम लालसर असा तिचा कलर आहे मित्रांनो. हे पूर्ण बेड पाहू शकता. तर अशा पद्धतीनं हळदीचं नियोजन करा की तुम्हाला चांगला हळदीचं उत्पन्न निघेल. आणि त्यानंतर आता याला फर्टिगेशनचा जर विचार याला आता आपला डिसेंबर एंडिंग चालू आहे. याला 2 वेळेस आपण 05234 वॉटर सोल्युबल खताचा डोस दिलेला आहे. यानंतर आपण याला आता 13-045 या वॉटर सोल्युबल खताचा वापर करणार आहोत. आता आपला बेड पूर्णपणे ओला आहे. 2-3 दिवस झाले याला पाणी देऊन. अजून 5-6 दिवसाकडे याला आपण पाणी देणार आहोत आणि पाणी देऊन त्यामध्ये 13-045 या वॉटर सोल्युबल खताचा आपण वापर करणार आहोत. आणि सोबत तुम्ही जीवाणू खताचा वापर करा, ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. फॉस्फरस
मोबिलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया दिले असेल तर आता तुम्ही परत एकदा NPK बॅक्टेरिया त्याच्यासोबत देऊ शकता आणि सोबतच मायक्रोन्यूट्रनची काही आवश्यकता नाही. वाटलंच तुम्हाला तुमच्या पिकानुसार तर मायक्रोन्यूट्रन दिले तरी चालतील. स्पेशल मिळाले तर स्पेशल द्या, नाही दिले तरी काही हरकत नाही. फक्त सोबत ह्युमिकचा वापर तुम्ही करून घ्या. तर अशा पद्धतीनं आपला हळद प्लॉट आहे. काही तुमचे प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा माझा नंबर तर तुमच्याजवळ दिलेलाच आहे, त्यावर तुम्ही कधी पण मला फोन करू शकता. आणि इथून आपले समोरचे पूर्ण व्हिडिओ फार महत्त्वाचे राहणार आहेत समोरच्या दृष्टिकोनातून. आता आपण या समोर उद्या किंवा परवाला एक व्हिडिओ देऊ. समोर पुढल्या वर्षी ज्याला हळद लावायची आहे त्यांनी आता आपले व्हिडिओ नक्की आवर्जून पहा, कारण आपण पुढच्या वर्षीच्या हळदीचं नियोजन आतापासून चालू करणार आहोत. त्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेणखत कशा पद्धतीनं कुजवलं पाहिजे, शेणखत कुजवण्याची प्रक्रिया कशी, जमिनीमध्ये आता कोणती पिकं घेतली पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यावर हळद कशी घेतली पाहिजे, कोणत्या पिकावर हळदीचं पीक घेऊ नये याबद्दल आपण समोरच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो.